हम लोग जो कॉटन मार्केट से कलमना में पूरे अड़तिया भाई लोग मिलकर गए थे, तो 11 साल पहले हमारे को यहाँ से बोल के लेके गया था कि आप लोग कलमना चलिए, आपको नो लॉस नो प्रॉफिट के अंदर में दुकानें दी जाएंगी। हम लोग यहाँ पे आए, हमारा 11-12 सालों से रोज का कार्यक्रम यहाँ पे शुरू है। शुरू रहने के बाद में उन्होंने सिर्फ 20% लोगों को जो कॉटन मार्केट से गए थे उन लोगों को दुकानों का अलॉटमेंट दिया। अलॉटमेंट देने के बाद में 80% जो हमारे लोग थे उनको एक नया नियम लाके ₹1,00,000 का आपका शेष होना, ₹2,00,000 का आपका शेष होना, जो ये टोटल एपीएमसी में कलमना में 5 मार्केट है। मिर्ची मार्केट में भी है, अनाज मार्केट में भी है, फ्रूट मार्केट में भी है, मगर ये नियम कहीं पे भी नहीं है जो नियम उन्होंने हमारे ऊपर में लगाया। तो हमारे जो गोर गरीब बढ़तिया भाई है उनको दुकानों से अलग हटा के नए लोगों को किस प्रकार से दुकानें दी, इस योजना के लिए उन्होंने 1,00,000 से लेकर ₹2,00,000 का शेष का ये नया प्रावधान लाया जो हमको मंजूर नहीं है। अभी आपने जो प्रेस लिया है उसके बाद अगर वो नहीं माना गया तो उसके ऊपर आपकी क्या प्रतिक्रिया है? देखिए साहब, हम लोग इस देश के जो भाग्य को लिखने वाले बाबा साहब आम्बेडकर, हम उनके विचारों पे चलने वाले लोग हैं, संविधान को मानने वाले लोग हैं। हमने हाथ जोड़ के जिस गवर्नमेंट प्रशासन जो इस कार्य को रोकने का काम करती है, हमने वहाँ हर जगहों पे डीडीआर पे पढ़न में हमारी भेंट दी। उनको जो हमारे जितने भी विचार थे उनको वहाँ पे पत्र व्यवहार किया कि ये गैर कानूनी तरीके से जो भी कार्य हो रहे हैं रुकना चाहिए सर। उस पर अगर हमको 5 तारीख तक का अगर रिलीफ मिलता है तो ठीक है, और 5 तारीख से रिलीफ नहीं मिला तो हमारा आंदोलन शुरू होगा, और आंदोलन शुरू होने के बाद में हम आपको सर बहुत ही जल्दी बताएंगे। हम बेमुद्दत मार्केट भी बंद कर सकतो। महात्मा फुले मार्केट मधनं 2013ला सगळे आम्ही अळतिया कळमना सब्जी मार्केटला आम्ही हस्तांतरित झालो। तिथे सभापती महोदय आणि माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला एक विश्वासामध्ये घेतलं की तुमच्यासाठी आम्ही नवीन कळमना मार्केटला तुमच्यासाठी गाळे बनवलेले आहेत। सध्या तुम्ही इथे स्थलांतरित होऊन जा, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नवीन गाळे बनवून देऊ। आम्ही माननीय गडकरी साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या म्हणण्यानुसार आणि माननीय सभापती महोदय शेख अहमद भाई यांच्या म्हणण्यानुसार आम्ही कळमना मार्केटला हस्तांतरित झालो। त्याच्यामध्ये सगळेच अडती आमच्या सोबत आलेले नाही। तेव्हा आमच्या सोबत 119 अडतिया महात्मा फुले मार्केटला 200च्या जवळपास अडत्या होते। त्याच्यामधून आम्ही 119 अडत्या कळमना सब्जी मार्केटला आम्ही हस्तांतरित झालो। आम्हाला त्यांनी पर्याय व्यवस्थेसाठी जागा बनवून देण्यात आली की तुम्ही सध्या इथे व्यापार करा आणि व्यापार करा, तोपर्यंत तुमचा व्यापार सुरळीत राहू द्या। आम्ही तिथे व्यापार सुरू केला। आम्हाला त्यांनी आणखी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला नवीन मार्केटमध्ये जे इथे जागा जे उपलब्ध नाही आहे, नवीन मार्केट आम्ही तुम्हाला बनवून देऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही नो लॉस नो प्रॉफिट मध्ये आम्ही तुम्हाला स्थलांतरित करण्यात येईल। आम्ही म्हटलं ठीक आहे। आमच्या आता 2 ते 5 वर्षामध्ये बनवून द्यायचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं। आता कमीत कमी त्याला 12 ते 13 वर्ष झाले। 13 वर्ष झाल्याच्या नंतर पण तिथे ते दुकानाचे काम अजून पण अधुरेच पडलेले आहेत। आता पण तुम्ही जाऊन चौकशी करू शकता। पण आमच्या याच्यातले काही लालची जे अडती आहेत ते आणि बाजार समितीचे जे सभापती शेख अहमद भाई यांनी मिलीजुली एक सरकार कमिटी तयार करून यांनी खोट्या निवेदना देऊन पणन संचालकाकडे जाऊन यांनी हे दुकानं वाटपसाठी यांनी एक पणन संचालकाकडनं एक मंजुरी पत्र आणलेलं आहे आणि त्या मंजुरी पत्र आणलं। पण त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट त्यांनी हे पणन संचालकांनी ते एक निर्णय असा दिला, जे महात्मा फुले मार्केट मधनं जे सर्वप्रथम आलेले लोक आहे त्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात यावे। आता जेव्हा त्यांना देण्यात यावे हे म्हटलं तर आम्ही फक्त तिथनं 119 लोक आले होतो। आम्ही 119 लोक आले असताना त्यांनी आम्हाला 119 लोकांना एक तर ऑप्शन मध्ये द्यायला पाहिजे होतं,
नाहीतर लिलावा थ्रू द्यायला पाहिजे होतं. त्यांनी हे काम काही केले नाही. त्यांना सभापती साहेबांना त्याच्यातून काही लोकांना अवॉइड करायचे होतं. तर त्यांनी आणि आमच्या याच्यातले काही गद्दार अडत्यांनी मिळून त्याच्यामध्ये एक शेषच्या 22-23 21-22-23 आणि एक आधारस्तंभ आणला. त्याच्यामध्ये त्यांनी काढलं. आणि सर तो कोरोना काळ मधला एक असा पिरियड होता की चांगल्या जे पूर्ण तुम्हाला पण माहित आहे आणि दुनियाला पण माहित आहे, चांगल्याचे व्यापार तहस झाले, लोक घरी बसून गेले, लोकांचे व्यापार तहस झाले. अशा परिस्थितीमध्ये यांनी 21-22-23 यांनी असा 2 वर्षाचे शेषचा डिमांड ठेवला. त्याच्यामध्ये असं ठेवण्यात आलं, ज्यांचे 2 लाख रुपयाच्या वरी शेष असेल त्यांना 2 शटरवाली दुकान देण्यात येईल आणि ज्यांच्या 1 लाखापर्यंत शेष असेल त्यांना 1 शटरवाली दुकान देण्यात येईल. यांनी हा नियम काढला. नियम काढल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये त्यांनी नियम असं, आता सगळंच त्यांच्याकडे जे शेषचं त्यांना तसंच माहित आहे की आपण याच्यातून किती लोकांना डावलू शकतो. 119 मध्ये जे अडते आले होते, 119 अडत्यामधनं त्यांनी 30 ते 40 अडत्यांना त्यांच्या याच्यामध्ये जे बसत होते 2 लाख आणि 1 लाख ह्या डिमांड मध्ये 30 ते 40 लोक त्याच्यामध्ये बसत होते. 144 मध्ये 30 ते 40 लोकांना त्यांनी डिमांड काढला. त्याच्यामध्ये आमच्याही नावाचा डिमांड निघाला. माझे शेष आहे 5-6 लाख रुपये माझे शेष आहे. असे आम्ही आमचे जय किसानचे जे प्रेसिडेंट आहे असे आम्ही म्हणून 5 लोकांचे शेष भरपूर होतं, आम्हालाही काढला. पण आमच्या सोबत जे 119 लोक आम्ही जे संघटन मिळून यांनी कळमना मार्केटला जे आलेले होतो त्याच्यातून त्यांनी 70 ते 80 लोकांना त्यांनी डावललं. त्यांना यांनी याच्यासाठी डावललं की ते जेव्हा आम्ही दुकान हस्तांतरण करू तेव्हा आम्हाला मोठी रक्कम मिळायला पाहिजे. मोठी रक्कम म्हणजे आज फक्त आमच्या मार्केटच्या महात्मा फुले मधनं जे अडते आलो त्याच्यातले आम्ही फक्त 40 ते 45 लोकांना ते दुकान देण्यात आले. बाकीचे पूर्ण दुकान बाहेरच्या लोकांना मोठी रक्कम घेऊन शानी आमच्या इथले प्रशासकीय भवन मधले जे सभापती, माननीय सभापती, सरळ भाषेत बोलतो, त्यांनी मोठी रक्कम घेऊन शानी बाहेरच्या लोकांना, नवीन अडत्या लोकांना मोठे रक्कम घेऊन शानी त्यांना ते आवंटन करून राहिले आणि आमच्या लोकांना डावलून दिला. आजच्या ते डावलल्याच्या नंतर ज्या लोकांनी मोठे पैसे आणि जास्त दिले त्यांनी त्यांच्याकडे अशी आर्ग्युमेंट केली आहे की तुम्ही इथनं वॉल टाका आणि ह्या सगळ्या लोकांना आमचे जे जुने लोक आहेत, सगळे नवीन लोक, सगळ्या लोकांना त्या नवीन मार्केटमध्ये शिफ्ट करा आणि त्यांना फुटपाथवर व्यापार करू द्या. आमच्या डोक्यावर छतही नको राहू द्या, त्यांना तसंच तळपू द्या आणि आम्हाला चांगले सुशोभित जे दुकानं दिलेले आम्हाला इथं व्यापार करू द्या. म्हणून त्यांनी एक दुकान, म्हणून त्या मार्केटमध्ये एक वॉल टाकायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी एक ठराव मंजूर केला सभापती साहेबांनी तो ठराव मंजूर केला. म्हणजे आम्ही रस्त्यावर राहायचे, आम्ही जुने दुकानदार आल्याच्या नंतर आम्ही रस्त्यावर राहायचो आणि हे आमच्या मागून आलेले लोक यांच्या शेष नाही, यांनी शेष यांच्या प्रशासकीय भवन मध्ये यांनी यांचे लायसन बनले 23-24 मध्ये आणि शेष दाखवून राहिले 21-22 मध्ये. असे घोळ कित्येक सारे तिथे आहे. हे माझे मित्र आहेत, यांच्या 5 लाख रुपयाच्या शेष राहिल्याच्या नंतर त्यांच्या डिमांड होता 2 लाख रुपयाच्या, पण यांच्या माझ्या मित्राच्या शेष 5 लाख रुपये राहिल्याच्या नंतरही यांना दुकान स्मॉल दुकानात देण्यात आलेली आहे. म्हणजे हा किती मोठा घोळ आहे आमच्या समोर, आमच्या डोळ्याच्या समोर उदाहरण आहे. यांचे 5 लाख रुपये शेष राहिल्याच्या नंतरही यांना दुकानात मोठी दुकानं 2 शटरवाल्यांना देऊन राहिली. जो बाहेरचे अडते आहेत, आता जे नवीन आलेल्या मार्केटला आलू कांदे मार्केट मधले अडते आहे, फ्रूट मार्केट मधले अडते आहे, यांच्याकडे 20 लाख 25 लाख रुपये घेऊन समोरचे मेन कॉर्नरचे दुकानं, समोरचे दुकानं, फ्रंटचे दुकानं हे पूर्ण वाटण करून राहिले. बेशुमार घोळीचा प्रकार तिथे सुरू आहे. आता सभापतीवर तुमचा आरोप आहे, तर सभापतीवर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यानंतर? आता यांचे कामं, आता आमच्या याच्यामध्ये आमचे जेवढे अडते बंधू आहो आमच्यामध्ये आता आक्रोश भरपूर आहे. यांनी ह्या कामाला आता आमची केस पणन संचालकाकडे आहे. 5 तारखेला तिथे शेवटची म्हणजे शेवटची तारीख आहे, फायनल आहे. आम्हाला यस नोच्या काही रिझल्ट मिळो तोपर्यंत यांनी यांचे जे उलटे काळे धंदे आहे यांनी थांबवण्यात यावे, नाहीतर
आम्ही बेमुदत मार्केट बंद करू, नाहीतर मग तोही एक करू. आमच्यासाठी आंदोलनासाठी खूप काही पर्याय आहे. मार्केट बंद करू शकतो, आमरण उपोषण करू शकतो, जहरखाला आंदोलन करू शकतो. कारण की आमच्या पोटाच्या रोजीरोटीचा सवाल आहे. आज आमच्या वडिलापासून आम्ही या मार्केटचे आम्ही सदस्य बनलेलो आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही सदस्य आहोत. काही आताचे आम्ही 2 वर्ष 3 वर्षाच्या आधीचे काही अडत्या नाही आहोत. आमच्या वडिलापासून सुरू आहे हा व्यापार.